ही मालिका नाहीये, हे भाष्य नाहीये, हा सगळा 35 रुपयाच्या बाटलीचा चमत्कार आहे. जर कीर्तनाला बसलेल्या कोणाला वाटलं बा महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला बोलवायचंच नाही. त्याला म्हणावं तू माझ्या मौतीला सुद्धा येऊ नको, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाहिजे, मग कळल 35च्या खांब्याची नक्की व्हॅल्युएशन काय. हो, जरा सावध व्हा, काळ फार जवळ आला. संपला संपला, अर्ज करू करू मेले, काही कॉलच नाही. येतीलच का? हिशोब तसा झाला. डिप्लोमा किती वर्षात आहे? 3. डोनेशन 5 लाख, खर्च 3 लाख, वर्षाला किती? हिशोब काढा ना तुम्ही. किती गेले एका वर्षाला? 8 लाख. बापाचे 3 वर्षात किती गेले? 24 लाख. सर्व्हिसला लागायला 10 लाख, 34 लाख. त्याला पगार 900 रुपये. तो परमनंट होऊन पगार हातात मिळाला तेव्हा त्याचं वय झालं 45. 50ला मिळाला तो. त्यानं बायको करायचीच कवा? गेली बिन तिच्याच बापाच्या घरी राहायला गेला. बाप 39 लाखाला जागेवर मिळाला ना. उलट त्या पोरीनं सासरवाडी कोण 2-4 बेवडे आणून बापाचा अंगठा कापून न्याला. जागे आहेत. म्हणून आजपासून एक वाक्य त्यांना ठेवा, अटॅक बीपी पासून वाचायचं असेल तर 2 मिनिटं रोज हसत जा. लोक हसत नाही महाराज, बधीर झालेत लोक. एकटी बोला त्यात काय, त्या मोबाईल मुळे झुला त्यात, आणि एकटी असली कशी बोट आली त्यात बोलत नाही. बाई भाकरी करताना शिव्या देती, भजन नाही करीत, शिव्या देती. मेला मेला मायना शिवी कुठून आला, फार त्याला मिळत नव्हती तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. मग किती तोंड बांधलं तरी वाळ खायचाच. जेवताना माणसं गप्पा आणि त्यात गप्पा हाणायची पूर्वी, आता बोलत नाही. टीव्ही चालू, माणसं झोप, माणसं जेवत्यात, टीव्ही चालू, जाहिरात आली तरी चपाती मागायचं. ते चपाती सुद्धा मागत नाही. तशीच असते. शेवटी त्या मीडियावाल्याने आता 2 मिनिटं ब्रेक घेतलाय, पिक्चर आधी बाकी आहे. काय करतील मला? झोपताना माणसं झोपेल, कुत्री टीव्ही पाहतात. माणसं झोपेल, टीव्ही चालू, कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं. ते कुत्र एकटंच होतं, हे कुत्र एकटंच होत. हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढे कुत्रे आले कुठून? त्या मोबाईलनं असा घोटाळा केला. एक संडासात गेलं मोबाईल घेऊन, आणि आता वाकडच होणार. त्याची बायको म्हणली पप्याचा सरळ गेला आणि वाकडाच कस काय. तिने काही डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या आणि छातीवर स्टेथोस्कोप ठेवलं. त्याला काहीच नव्हतं झालं. संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजमेच्या बटनात शर्टचं बटन घालवलं. डॉक्टर फक्त बटन मोकळं केलं. म्हणजे आता काय बोलायचं. ही दारुड्यांसारखी गंमत झाली. मागून चेट्टी फाटेल, पुढच्या लावून तो फडून टाकेल, फडून टाकेल. ही कोण शिवीन असं हे मिळून काय करतो? ही तर शिव ना. एक भोंगळ दारुड्या रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला. तो लंगुटी लावेल त्याला काय म्हणतो माहिती का? अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगुटी, झाली मोकळी दोन्ही. माणसं बेधुंद झालीत, माणसं बेधुंद. आणि याला तुमचा माझा दोष नाही. आहार, बैठक, वाचन आणि खाणं स्वच्छ नाही. आहार नाही, पुढे जेवायचं, बैठक तर राहिलीच नाही, आणि वाचायचं तर काही काम नाही. पेपर वाचायचं. पेपरला काय वाचायचं? मी पेपर सांगतो तुम्हाला. 2-2 रुपये द्यावं लागतील, फुकट ऐकायचं नाही. एवढे मी 2-2 तयार ठेवा. पेपर वाचायचं म्हणजे काय वाचायचं असतो? पहिलं पान, 4 पानी पेपर सांगतो बघा. म्हणजे किती किंमत आहे 4 पानाची? 2 रुपये. लगेच द्यावं लागतील ते, असं चालणार नाही. वरचं पान, अडवले, उडवले, गाठवले, बोकसले, लुटले, हल्ले, पळवले. संपलं पहिलं पान. आतलं पान, बलात्कार, सामुदायिक बलात्कार, पाशवी बलात्कार, फुसलावून पळवली, विवाहित बेपत्ता विद्यार्थिनी बलात्कार, सासू सापडली, जावयाचा तपास नाही, ह्याला अटक, येईन सुटली. झालं का? मधलं पान. इकडलं पान, कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. खाल्ल्या कोपऱ्यात विविध कामाचा शुभारंभ, त्याच्या खाल्ल्या कोपऱ्यात कल्याणकारी योजना राबवणार.
आणि मागच्या पानावर घोटाळाच घोटाळा. देण 2 रुपये पाहता काय माहिती काय याच्यापेक्षा नवीन काही आहे. आणि एका चौकटीत विकणी आहे. आता बिचाऱ्याचं उद्घाटन झालं दुकानाचं. नावही बिचाऱ्याने चांगले दिलं कमलेश. आणि माणसाने आपल्या माणसानं सोन्याचं दुकान टाकलं. नाही तर आपली मंडळी दुकानदारी टिकत नाही. या माणसाचे पाय धुवून पाणी प्यावं. नाही तर आपल्या दुकानांचे फक्त उद्घाटन मोठं राहतात. मला महिन्यानं फळीवर बोर्ड आहे विकणे आहे मोबाईल नंबर. माणूस मी जेव्हा तो माणूस तारीख घ्यायला जेव्हा आला तेव्हाच मी विचार केला की ह्या माणसानं सोन्याचं दुकान टाकलं कसं. याचं कारण आहे महाराज आपले दुकानं कोणते हे ते ताजे मिळेल. 2 रुपये 200 ml ताडी विक्री केली. 320 160 मिळेल. या माणसानं सोन्याचं दुकान टाकलं. या माणसाचं नाही मला या माणसाचे आई वडील पुण्यवान का त्यामुळे हे घडत. नाही तर व्यवसायात आता काय आता आम्ही त्याच्यातून गेलो पिकले आमचे भाऊ पाय सापड झाले उभं राहू. आपली लोक कुठं धंद्यात टिकत असतात. आपल्याला नुसती 100 रुपये उधारी जरी घ्यायची असली ना कोणच्या कोण देता येते का. खायला लाज नाही वाटली. देवळा पुढे एक ठेवून दिली तरी पैसे गेले उडत. आपलं असं झालं. आपण पहा ना महाराज हे माणसांचं ते घ्या तर काही नाही राहिलं आपलं. झाकली काय राहिलं आपलं. बोला ना पटकन. एवढे कॉलेज आहेत आपल्याकडे. ऍडमिशन कुठले बाहेरची गाडी तुम्ही घेतली हवा कोण भरतोय बोला पटापटा. अण्णा बंगला तुम्ही बांधलाय राखण कोण करते संध्याकाळी. बंगल्यात तुम्ही झोपा फरशी कोण टाकली. कपाटात वस्तू तुमच्या कपाट बनवलंय कोणी. पुलावरून तुम्ही जात्या बांधलाय कोणी. पुरीच्या लग्न तुमचे आचारी कुठला आहे. म्हशी तुम्ही पाळल्या दूध वन काहीतरी. आमची कुठे आमचे फक्त डीजे पुढंच का बजाव. वन्स मोर जगा. आता तरी बरं आहे पण अजून 10-5 वर्ष आपले राहणारच नाही. कंपनी बाहेरची मॅनेजर बाहेरचा आहे वॉचमॅन आपला आहे. येऊन दे राईट येऊन दे घाल माय अंगावर. माझं काय राहिलं एकटाच राहिलो तेव्हा. तुम्ही अभ्यास करा. जोपर्यंत आपली लोक आपल्या मधला अहंकार घालून आपल्या लोकांचा मोठेपणा गाजवत नाही तोपर्यंत आपण आशेत राहणार. आपल्या लोकांनी आपल्या लोकांना मोठं म्हणणंच पाहिजे. आज उलट हे बिचाऱ्याचं परिवाराचं टाळ्या वाजू नये महाराज नम्र होऊन कौतुक केलं पाहिजे. तर एवढ्या मोठ्या पेठेत सोन्याचं दुकान टाकलं. आणि जग स्पर्धेचं कीर्तनामध्ये सुद्धा स्पर्धा आहे असं चालत असतं. आता मी आता थकलो महाराज. मला फेटक पाहिलं तरी मुंगे येत्या. नको लय आरडलो महाराज. काय अख्खं मोसम मधलं वय आरडण्यावर गेलं महाराज. तरी अजून हलक्या हाती 3 करतो. 3 तर रोज करतो. मी काही सिजनेबल बुवा नाही महाराज. कोणता महिना लागतो 85-90 कीर्तनाला घ्यावं नाही कवाय नाही. आणि आमचं बोलणं कोणाला पटवू नाही तर न पटव भाऊ पण ती काळाची गरज. अरे आपली माणसं आहे ना कशातून निघली कुठं काय राहिले कुठं काय. आज आपला माणूस सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा जर आमचे हे पोरांना आता धंदे करायला का रोग झाला का. अरे गारी का नालाय का कुलटी का म्हशी बाजाराला 90 रुपये म्हशी. अरे लाजा वाटत काही बाहेरचे येऊन का म्हणा घ्या नाही. हा विनोद नाही मा झालं का नाही आपल्या माणसाचं पेठ येतो का. पा आई बाप चांगली असली संस्कृत आमच्या पोरांना काय रोग झालाय. मिशा काढून गावात बोंबलं देणार आलाय गो. 22 वर्षाचा टोनगा झाला तू. आतली चड्डी घेतली का तू. आतून चड्डी राहते हे माहिती तुला. 2 हे शिगे बिना माहिती नाही शकतो. चड्डी कुठं आहे दुसरी तुला. अरे मी इंद्रिकचं वाक्य ध्यानात ठेवा. मला नालायक म्हणा मला मूर्ख म्हणा मला घोडा लावा मला माझं तोंड पाहू नका. पण एक वाक्य बरोबर पाया पडून सांगतो मिळेल तो व्यवसाय करा. स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग आई बापाचं समाधान पहा काय असतं. भीक मागा ना गारी का ना कुल्फी का ना पावी का ना भंगार गोळा करा ना पैसाचे ना. पाहिजे फुटाण्याची गाडी पाहिली तुम्ही. फुटाण्याची इतकीची एवढेच फुटाणे इतकंच मडकं आहे.
इतकंच लाकूड आहे. दिवसभर धूर निघतोय, कवा झाला ते त्याचं त्याला माहिती. त्याचं माप तर कोणत्या कंपनीचं आहे अंदाजच येत नाही. असं इतकंच भरिते लय मारून खाली भरिते. 13 फुटाने 2 रुपयाला. ते पिळकावण्यात एक गुचला 10 राहिली. उघडताना 2 गेले 12 राहिली. आपण लई पियला असल्यामुळे टरफलच तोंडात आले, फुटाने गेले ना. आपण अभ्यास काम करीत नाही. मला अजून 2 वर्षानं 2 वर्षानं शेतकऱ्यानं जर 2 एकर ऊस लावला, किती 2 एकर म्हणजे किती गुंठे 80, तर 78च गुंठे लागवड करायची. 2 गुंठे जागा त्यानं मोकळी ठेवायची वावराच्या कडाला. कशाला माहिती का? मजुराच्या गाड्या लावायला. पार्किंग. मजूर अजून 2 वर्षानं 4 चाकीवर येणार. आता शिकत तो 4 चाकीवर येणार, उसात जाणार, पाणी भरणार आणि जाताना आपण त्याला म्हणणार मला गावात सोडितो का? तो म्हणणार सोडला असतं पण माझ्याकडे गावताचं वज आहे, मी मांडीव घेतो पण मला दिवस आले नाही. त्याचा पर्याय म्हणतो शेतीला नियोजन नाही. चालले गावात 2-3 दिवसाला बाप बांधावर उभा राहतो, ह्या गवताला उपाय काय? त्याचा पर्याय म्हणतो विकल्याशिवाय पर्याय. काळ आला 3 कर बोटाना. आता कुठे गेला तो पर्याय? कर 3 आता. करेक्ट. पहिलं जग शून्य, तयार झालं ब्रह्म, ब्रह्माला चिटकली माया आणि मायेला असं खाली. आता 3ला असं पिरगाला खाली, 2ला पिरगाला, 3 झाले ना. मग पहिलं माया, पहिलं ब्रह्म, दुसरी माया आणि त्याच्यात 3 गुण, रजगुण, तमगुण आले का जागेवर? आता 3 असा आहे, पटापटा सांगतो. आता 3 असा आहे ना, त्याला मध्ये फाडा. 4 आहेत देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. 4 असा आहे ना, त्याची एक बाजू पुसा आणि खाली रेशवाडा. 5 पंचमहाभूत आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि 5चं वर्तुळ फाकवा. 6 आहेत विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6चं खाली तोंड बंद करा. 7 सप्त आहेत प्रिया, 7चं खालून तोंड उघडा. 8 अष्टमहासिद्धी आहेत, 8चं वरून तोंड बंद करा. 9 विधा भक्ती आहेत, अर्चन, वंदन, पासेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधी, ध्यासन. आणि 9ची खाली रेष पुसान, वरून रेशवाडा. 10 आहेत इंद्रिय आणि 10च्या शून्याला एक रेशवाडा. 11 मग 11वा आहे मन. मग घ्या लिहून 11वं मन भाजनात लावा. 10 इंद्रिय ताब्यात घ्या. 9 विधा भक्ती करा. अष्टमहा सिद्ध्या लाथळून द्या. सप्तपर्या हिंडायचं बंद करा. 6 विकारावर मात करा. 6 विकार जिंका. पंचमहाभूताच्या पुढे जा. माया जाळून टाका आणि हा मीच वासुदेव आहे हा साक्षात्कार करून घ्या. याच्यासाठी मी आलो. हेच अम्मा करणे का. इथे बसलं का? घुसलं डोक्या. लय पोथेवाचीत बसू नका, लय देव चोळीत बसू नका. राहू दे देवांना. एकानं देव चोळीत कुत्रा आलं, देव फेकून आणला कुत्र्याला. काय एकानं देव चोळीन पाणी अंगणात फेकलं, 2 देव वाटेच्या खाली गेले. काय उपयोग होते? नवनाथाची पोथी लावली, वासनाची लिंब येईल, 3 अध्याय सोडून दे. तूच म्हणा त्याला गोरक्षनाथाच्या पोटी मच्छिंद्रनाथ कस का आला काय? एवढी पारायण गेली पण असा फटा जन्म नाही झाला. ज्याच्या घरी पोथी होती तो म्हणला 9 आल्यात ना, मग कोणत्या पोटी येऊ? समाप्तीचं बोल. परमार्थ लय नाही करायचं मला. आणि बसलेले माणसं ध्यानात ठेवा. संसार करायचा लोकांना दाखवायला आणि परमार्थ करायचा स्वतःच्या अवताराला. लोकांना लोक तुम्हाला मानू अथवा न मानू. लोकांनी लय जणांना सोडलं नाही. लोक काही एवढी येडी नाही. लोकांनी कोणाला सोडले तर आपल्याला सोडणार नाही. लोक आपल्या घमेंडीत राहायचं. आपण आपल्याला MPSC द्यायचे ना, आपल्याला UPSC द्यायचे ना, रात्रंदिवस अभ्यास. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला येतं डोकं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला येतात कर आणि चरण. 3ऱ्या महिन्यामध्ये बाळाला येतं लिंग, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगातला एकही डॉक्टर 3ऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी करू शकत नाही. लिंगच नाही तर काय वांग करेल. 3रा महिना संपला. आता किती लागला? 4.
दन कबूल होत्यात होता. चला पटकन आता मागे जाऊन सांगतो. हे पहिल्या महिन्यात डोकं हे लिहून ठेवा बरं का. पहिल्या महिन्यात डोकं, दुसऱ्या महिन्यात करचरण, तिसऱ्या महिन्यात लिंग, चौथ्या महिन्यात हस्ती, पाचव्या महिन्यात आपलं चौथ्या महिन्यात हस्ती, हस्ती म्हणजे हाडं, पाचव्या महिन्यामध्ये त्वचा, त्वचा म्हणजे चमडं, आणि सहाव्या महिन्यामध्ये महिला मंडळ. बाळाईच्या पोटात फिरायला लागतं. फिरण्याचा असा नियम आहे, ते जर उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होत असतो, ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होत असते. त्याला फायली घेऊन मग निंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात पंपावर विसरून या. पंपावत राहिली पेट्रोल टाकाय गेलं. अजून 2 महिन्याने बायको फिरायला येताना तिच्या साडीचा कोपरा कापून थोडा केशात ठेवा लागेल. मॅचिंग आहे का पप्याची आहे, नाही तर कार्यक्रम तिकडे नका ध्यान देऊ. ते असंच करतील थोडा वेळ. जिजा माता बाळाला पोटात शिकवलं. सुभद्रा कोणाची आई? अभिमन्यूची आई. उत्तरा या सगळ्यांनी. 7व्या महिन्यामध्ये बाळाला हस्ते सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी कोण होतो याचं स्मरण येतं. माझं उकडोनी नवमासावरी मातेच्या उदर कोहरी पचवून विष्टेच्या दातरी. आणि 10व्या महिन्यामध्ये बाळ बाहेर येतं. बाहेर आल्याबरोबर असा नियम आहे, ते 2-3 दिवस कोणाला दाखवू नये. 5व्या दिवशी पांढऱ्या कपड्यानं झाकून ठेवावं. त्याच्याकडे 6वी लिहायला येत असते. आता हे 15-20 वर्षापासून येत नाही 6वी. 6वी ते बंद करून टाकले. तुमचं तुम्ही बा म्हणलं का? कारण सगळ्या बाया बाळातीन होत्या सध्या दवाखान्यात, आणि तिथं औषधाच्या वासानं 6वी येत नाही. तुमचं तुम्ही बा. मग पोरानं 5वीच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का? हे बाबा तुम्ही दोघांपैकी एक जण सांगा. हॉस्पिटलमध्ये पोरानं 5वीच्या दिवशी डोळे उघडले का त्याला दवाखान्यात 2 गोष्टी दिसतात. नळ्या, सलाईनाच्या नळ्या आणि पोरानं 5वीच्या दिवशी बाटली पाहिली. जे बाटलीला बी लागलं तर भातावर सुद्धा दारूच ओतली तेव्हा कावळे रिडिंग केली नाही तर कावळे येईल. कावळे येत नाही काही लोकांना. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मिळाला. 12 वाजले कावळा येईन. ऊन मोकाट. भाषण करणारे कटाळले, प्रवचनकारे 2-3 बदलून गेले. मग एक जण मला इकडे ही नोकरीला पडत तर मला महाराष्ट्र शासनात होता. कावळा नाही शिवणार नाही. 100ची नोट ठेवी मला भातावर. तरच कावळा शिवला. ठेवली ना 100ची नोट. 5-50 कावळे गोळा झाले हो. पण कावळेनी फक्त नोटच नेली. 7 तासात राहिला. हा बाहेर आला आणि हा तयार झाला. मग आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला एक काम करायचंय. काय?
फक्त येऊन करायचं काय, तर व्याख्या लिहून ठेवा. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिलिजन. रिलिजन म्हणजे धर्म. धर्माची व्याख्या काय, त्याची उत्तर आहे का. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. अब्राहम लिंकनच्या मते लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव धर्म. धर्माची व्याख्या अंडरलाईन करून घ्या. माणसाने माणसाशी माणसासारखंच वागणं याचं नाव. आणि धर्म ज्याला कळला तो आई बाप अनाथ आश्रमात पाठवू शकत नाही. ज्याला धर्म कळला तो सासू सासरी इकडे सांभाळायला आणू शकत नाही. ज्याला धर्म कळला तो सासरवडीला राहायला जाऊ शकत नाही. आणि ज्याला धर्म कळला तो व्रत वैकल्य पाळल्याशिवाय. आणि मग जनता स्वैराचारी होणारच नाही. 9वीचं ताईट होतंय सध्या. 9वीचं इतकं ताईट बाजू. ते बापा म्हणते काय केलंय माझ्यासाठी, काय केलंय. आता तो म्हणला काय सांगू, केलं ते सांगता येत नाही. मी काय सांगू. मग बाप म्हणला मारली जखमी. आता काय नाही. तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितले म्हणजे घ्या ठेवून. बसलेल्या सगळ्या लोकांना सांगतो, संतती खराब निघली का घराचे दिवसभर फटे फिरलेच. आयुष्यामध्ये बंगला बांधता आला नाही तर बांधू नका, जमीन घेता आली नाही तर घेऊ नका. चांगल्या मुलाचा बाप झाला का संसार ओकेच. काही फाटक्यात वत्रातले बाप आहेत मारा, तर सुनबाई MBBS आहे, पोरगा MD आहे. काही गरिबांचे बाप आहे, पहा ना बिचारे आजच्या शेठचे बाप वडील. नशिबान आहे की नाही. नशिबान गरीब माणूस साधा, पेठच सोन्याचं दुकान. फार न फिटली बिचारींची. आज एवढा मोठा मंडप, एवढी मोठी लोक फार फिटली बिचारायचे. आपल्या मुलाला आपण मोठे केले तर चीज झालं महाराज. नाही तर काही लखपतींचे बाप आहेत महाराज नालायकांची. दिवस उगल्यापासून हॉटेल पुढे लोकांचा चहा प्यायला. राम राम मुळ्यात उठलं तुला पाहत ना लखपतीची आवला. आणि 2-4 दिवस पाहिजे ते लोकांना. लोक पाहिजे ते 2-3 दिवस. मग 2-3 दिवसात लोक द्या. ठीक आहे. नको नको नको. मागून हॉटेलवालाच त्याचा एक काढून ठेवतो, भाऊ पियन तू काळं पांढरं कर, आमचं गिऱ्हाईक तुटले. तो म्हणतो 3 GCB घेतली माझ्या पोरानं. का तुला खड्डा घ्यायला घेतली का होतं. फाटक्यात होत ते बाप काही मारा. पल्लास त्यांचं चाललं तर लोक काय म्हणते बरे का, त्यांचा मुलगा डॉक्टर आहे बरं का, जिंकली. हो भांडे घासणारीच्या पोराला 36 भांडे घासणारीच्या पोराला 80% मार्क पडली. 9वीला भांडे घासणारीच्या. तिला चक्करच आली. ती म्हणली मी याला कधी पोटभर घातलंच नाही खायला, पण याने माझी किंमत राखली. शाळेनं सत्कार ठेवला. ती बाई स्टेजवर नुसती रडतच होती. आनंदानं का दुःखानं. आनंदानं. ती घरी आली आणि पोराला जेव्हा खुशीत घातलं मार, तिनं कवळी मारून रडली. डोळ्यातल्या पाण्याच्या दारानं पोराचं अंग ओलं झालं. आणि ती म्हणली ऐक आत्ताशी फक्त भांडे घासते, मी भीक मागल, फक्त 12वीला 85 पाडा. काय आई होती. आणि लखपतीच्या अवलादीला 36 पडले. 36. त्याचा बाप कॉलेज इकायला गेली. एवढी चिलर मुत ठोकळे टाकायचा मागून. 36 उगाच एवढं होतं. किती मार्क पडले त्याला. 36%. बेस्ट ऑफ 5 म्हणजे सगळे मिळून. शाळेचे 20 धरून. शाळा 20 देते ना आता. तरी त्याची बायको म्हणली बघा त्या मानाने गण मार्क पडले. तो त्या बाबाला कवाची वेटे मार्क नाही पडले. त्याला मी 7वी पासून म्हणत होते अभ्यास कर. आम्ही एकाच वर्गात होतो पण नाहीच ऐकलं त्यांना. मग आम्ही 10वीतून पळून गेलो. 2 वर्षांतून झाला. आता आयपाना तर म्हणून 100 रुपये केला. आता त्याचा बाप नोकर लखपती. आणि ह्या पोराला किती मार्क आहे 80. याला किती 36. याला ऍडमिशन कोण देईन फॅकल्टीला. त्याचा बाप गेला ऍडमिशन घ्यायला. ते शिपाई झाले. तुम्ही कशाला यायचं, शाळाच तुमची. तो म्हणजे ऍडमिशन. पण ते पोरं ते कॉलेजचे लोक विचारायचे कोणत्या फॅकल्टीला घ्या कोणत्या बी. त्याला माहित होतं ना आपलं बी खराब आहे, वर तिला सोडेल बी.
ते सायन्सला पॉलिटेक्निकला का चालन तुम्हाला घ्या कोणते तुम्हाला किती मार्क आहे त्याचा बाप नुसता कानायचा मुळ्यात उठल्यासारखा मार्क किती आहे सांगायची लाज वाटत त्याला एवढं खराब बी पण आपली किंमत तर कॉलेज एकाच घेण्या कॉलेजचे लोक आता हे उगाच तरी कॉलेजला त्याला ऍडमिशन दिलं कारण ते पोर कोणचं होतं श्रीमंताचं गरीबाच्याला दिलं असतं फाटक्यात होतं वाड्याला म्हणलं असतं कॉलेजचे लोक म्हणले असती आपल्याकडे दर्जा आहे काय आपल्याकडं इतक्या कमी मार्काची मुलं आपण घेत नाहीत पुढच्या वर्षी पाहू श्रीमंत असेल म्हणून तुमचं आहे का या या बस आमच्या बोखंडी या श्रीमंत असं आहे महाराज आता हे कार्ट्याला 36 मार्क ते कॉलेजला जायचं 11वीला आर्टला होतं शिमरू सॉक्सचा असा घाण वास मिशा काढेल उगच कबर भांड होते एवढं एवढं सॉक्सला सेंट मारायचं ते घालून वास यायचा असं रतड आणि ऍडमिशन घेऊन आलो ठीक आहे जण ऍडमिशन घेऊन निघले एक होतं आर्टला एक होतं कॉमर्सला एक होतं सायन्सला फुल पेले एवढे रताळे धाब्यावरून निघले गणपती उडवायचा दिवस होता फुल पेले आणि रस्त्याने आता बसलं एका लागली लघवीला त्यांनी गाडी साईडला लावली आता होते कितला 11वीला उगाच एवढी रताळी आणि पौर्णिमा होती त्या दिवशी एक लघवी करायला त्यानं सुरुवात केली त्याला इहर दिसली इहरीत चंद्र दिसला वारचा ते पेल होत आरतीला होत ते शैन उघडीच होती सोनाला चंद्र एरीत पडला विहिरीत पडला म्हणून चंद्र विहिरीत काय दिवस फिरले म्हणून चैन उघडीस काय दिवस फिरले कॉमर्सवाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे नाही तर आपल्या जगण्याला किंमत बुडते हे जनानं देखवे डोळा येतो कळवळा सायन्स वाला गेलो बादलीन द्वारखंड घेऊन आला चंद्र काढायला तो म्हणला नाही प्रयोगाशिवाय विज्ञान नाही पेतो म्हणजे पागल नाही तिच्यात अल्कोहोल किती हे पाहायला पेतो त्यांनी बादली सोडली पाण्याने भरली वर ओढली ती जड झाली गुतली कपारी कपड काय कपारी यांनी न्याट लावून ओढली ताटकन द्वारखंड तुटलं उतारी पडली मान मग एक पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला असे एकत्र करा मग रामायण लई इडी पायदा व्हायलेत माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं म्हणून आज ह्या परिवाराला महाराज आजी फिटले माझे मुलांनी टाकलेल्या पेटीतल्या दुकानाचा एवढा मोठा शानदार सोहळा त्या बापाने पाहिला त्या बापाची पारणं फिटली शुद्ध बीजा पोटी फळे म्हणून कमलेश ज्वेलरला अजून 2-4 दुकानं त्यांची प्रत्येक गल्लीत हो आणि ह्या दुकानाचं उद्घाटन माझ्या हस्ते झाले म्हणले 1-2 वर्षात त्यांचं दुसरं दुकान होणारच नाही झालं तर मग पहा होणारच ती जिथं श्रद्धा आहे जिथं चिकाटी आहे तिथं यश आहेच आपले लोक शेती परवडत नाही कामच करतो कधी बांधाव बसून शेती पाहिली होती आपल्या लोकांना व्यवसाय करायची जजमेंट नाही तर जगामध्ये ज्यानं 3 गोष्टी केल्या ना व्यवसाय करणाऱ्या माणसाला दोस्त सज्जन ठेवली पाहिजे भगवंतावर आढळ श्रद्धा ठेवली पाहिजे आणि व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे यश येणार शेती अजून 5 वर्षांना शेतीला सोनेरी दिवस येणार आता झाली 11 वाजता बाई कामाला येते 5ला जाते 100 रुपये रोज 2 तास खाती दुपारा काय खाती तिथे तिला तिला म्हणलं हात उचल ती म्हणते तुझ्या वांग्याला आग लावा लागेलच नागाला काय राहिलं तिच्याकडे मोबाईल आहे का नाही आहे की नाही मोबाईल ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आला या तो सायकल येऊ नाही गाडी त्याला 200 रुपये रोज नेला 100-300 रुपये आपल्या